नमस्कार, मी अक्षता. आपण पाहताय मुंबई आउटलुक. राज्यातील महापालिकांच्या निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरू आहे. या निवडणुकांसाठी राज्यात वेगवेगळी समीकरणं पाहायला मिळतात आहेत. काही ठिकाणी महायुतीतील पक्षांनी युती केली आहे, तर काही ठिकाणी स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतलाय. महाविकास आघाडीतील पक्षांनी देखील काही ठिकाणी आघाडी केली आहे, तर काही ठिकाणी स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतलाय. संपूर्ण राज्याचं लक्ष असलेल्या मुंबई महानगरपालिकांच्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेनं युती केली आहे. मुंबईतील 227 जागांपैकी 90 जागांवर शिवसेना लढणार आहे, तर 137 जागांवर भाजप मैदानात उतरली आहे. तर राष्ट्रवादी अजित पवार स्वबळावर लढणार आहेत. ठाकरे बंधूंच्या आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची युती झाली आहे. ठाकरेंची शिवसेना 163, मनसे 53 आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष 11 जागांवर लढणार आहे. तर नवी मुंबई महानगरपालिकेत भाजप शिवसेना एकमेकांविरोधात लढतीये. ठाणे महानगरपालिकेमध्ये महाविकास आघाडीमधून काँग्रेस पक्ष स्वबळावर लढणार आहे. ठाकरे बंधू आणि राष्ट्रवादी एकत्र लढत आहेत, तर महायुतीमध्ये शिवसेना व भाजप पक्षाची युती झाली आहे. अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर इथं लढतीये. पुण्यात शिवसेना भाजप यांच्यात युती तुटली आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र झाले असून शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा होऊ लागली आहे. तर पनवेल महापालिकेमध्ये युतीची घोषणा झाली आहे. पनवेल महापालिकेत 78 जागांपैकी भाजपला 71 जागा, शिवसेना शिंदे गटाला 4, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला 2, तर RPIला 1 जागा मिळाली आहे. वसई विरार शहर महानगरपालिकेत एकूण 115 जागा आहेत. एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजप महायुती म्हणून लढतीये. भाजप 91, शिवसेना 24 जागा लढतीये. तर महाविकास आघाडीमध्ये बिघाडी असून काँग्रेस आणि मनसे बहुजन विकास आघाडी सोबत, तर ठाकरेंच्या शिवसेनेचा एकला चलो रेचा नारा आहे. उद्धव ठाकरेंची शिवसेना स्वबळावर 115 जागांवर निवडणूक लढतीये. बहुजन विकास आघाडी 105 जागांवर निवडणूक लढणार आहे, तर मनसे 2 जागांवर आणि काँग्रेस 8 जागांवर निवडणूक लढवणार आहे. काँग्रेस आणि मनसे बहुजन विकास आघाडीच्या शिटी चिन्हावर निवडणूक लढवतीये. तर RPIला भाजपनं एकही जागा दिलेली नाहीये. हितेंद्र ठाकूरांच्या BVAला बिनशर्त पाठिंबा दिला गेलाय. मीरा भाईंदर महापालिकेमध्ये भाजप आणि शिवसेनेची महायुती तुटली आहे. शिवसेना, शिंदे गट आणि भाजप दोन्ही स्वतंत्रपणे ही निवडणूक लढणार आहेत. भाजप आणि शिवसेना प्रत्येकी 95 जागांवर लढणार आहेत, तर अजित पवारांची राष्ट्रवादी ही 32 जागांवर उमेदवार देणार आहे. भाजपला रोखण्यासाठी काही जागांवर शिवसेना, शिंदे गट आणि काँग्रेसमध्ये मैत्रीपूर्ण लढत होतीये. तर काही ठिकाणी काँग्रेसनं उद्धव ठाकरे यांच्या सेना आणि मनसेला जागा सोडल्या आहेत. काँग्रेस 30 ते 35 जागा, शिवसेना UBT 71, मनसे 15, शरद पवारांची राष्ट्रवादी 4 जागांवर ही निवडणूक लढतीये. उल्हासनगर महापालिकेत एकूण 78 जागा असून भाजप स्वबळावर लढतीये. उद्धव ठाकरेंची शिवसेना, मनसे आणि काँग्रेस एकत्र लढणार आहेत, तर मनसे 14, ठाकरे सेना 44, काँग्रेस 20, अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 55 जागा लढवतीये. शिवसेना शिंदे गट, टीम ओमी कलानी आणि साई पक्षाची युती आहे, तर शिंदे शिवसेना 35, साई पक्ष 11, टीम ओमी कलानी 32 जागांवर ही निवडणूक लढतीये. कल्याण डोंबिवलीत शिवसेना भाजपमध्ये युती झाली आहे. भाजप 54, शिवसेना 68 जागा लढणार आहे, तर राष्ट्रवादी अजित पवार गट स्वबळावर लढतीये. उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि मनसेची युती असून मनसे 49 जागांवर आणि शिवसेना 73 जागांवर लढतीये. तर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि वंचित एकत्र लढणार आहे. काँग्रेस 70, राष्ट्रवादी काँग्रेस 40 आणि वंचित बहुजन 15 जागांवर ही निवडणूक लढतीये. पिंपरी चिंचवड महापालिका भाजप विरुद्ध दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस अशी सरळ लढत होतीये. तर शिवसेना एकनाथ शिंदे गट काँग्रेस स्वबळावर लढणार आहे. उद्धव ठाकरेंची शिवसेना, मनसे आणि रासप एकत्र लढणार आहे. आपनेही अनेक ठिकाणी उमेदवार जाहीर केले. नाशिक महापालिकेमध्ये तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे. महाविकास आघाडी विरुद्ध शिवसेना, राष्ट्रवादी युती विरुद्ध भाजप असं चित्र पाहायला मिळणार आहे. काँग्रेस 13, राष्ट्रवादी 13, मनसे 30 आणि सेना 65 ते 70 जागांवर आहे. महायुतीत 122 स्वबळावर लढणार आहेत, तर शिंदे सेना 96 आणि राष्ट्रवादी 26 जागांवर आहेत. उर्वरित 82 जागांमध्ये सेना आणि घटक पक्ष देखील आहेत. भिवंडी निजामपूर महापालिका निवडणूक 2025-26 करिता भिवंडीमध्ये वेगळं चित्र पाहायला मिळत आहे.
भिवंडीत कोणत्याही पक्षाकडून आतापर्यंत अधिकृतपणे घोषणा करण्यात आली नाहीये। या निवडणुकीत महायुती झाली नसली तरी मात्र शिवसेना भाजप यांच्यात युती झाली आहे। आघाडी देखील फिसकटली असली तरी शरदचंद्र पवार गट व इतर घटक पक्ष यांनी एकला चलो रेचा नारा दिलाय। मात्र शिवसेना, उभाटा व मनसे हे दोन्ही पक्ष एकत्र निवडणूक लढवणार आहेत। असं असलं तरी शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करताना सर्वच पक्षांच्या नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी जल्लोषात शक्ती प्रदर्शन करत आपलं उमेदवारी अर्ज दाखल केले होते। पुढे पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गट यांची आघाडी झाली आहे। दरम्यान काँग्रेस नेते सतेज पाटील आपल्याला जमीन धरत नाहीत असा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार गट, आम आदमी पार्टी आणि वंचित बहुजन आघाडी यांनी एकत्र येत स्वतंत्र आघाडी स्थापन केली आहे। ही निवडणूक राजश्री शाहू आघाडीच्या माध्यमातून लढवली जाणार आहे, तर दुसरीकडे भाजप, शिवसेना आणि अजित पवार गटाची राष्ट्रवादी काँग्रेस हे महाविकास आघाडी म्हणून निवडणुकीला सामोरे जात आहेत। सांगली महापालिकेसाठी महायुती झाली नाहीये, मात्र भाजप, शिवसेना शिंदे आणि राष्ट्रवादी अजित पवार गट स्वबळावर ही निवडणूक लढणार आहेत। काँग्रेस आणि राष्ट्रवादीची या ठिकाणी आघाडी झाली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरात महायुती झाली असून भाजप 143 जागा आणि शिवसेना 8 जागांवर ही निवडणूक लढवणार आहेत। महाविकास आघाडीतील सर्व पक्ष वेगवेगळे लढणार आहेत। महापालिका निवडणुकीसाठी महायुती झाली नाहीये। शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी अजित पवार हे तिन्ही पक्ष स्वबळावर लढत आहेत। महाविकास आघाडी झाली नाही तर सर्व पक्ष स्वबळावर ही निवडणूक लढवणार आहेत। इचलकरंजी महापालिकेत पहिल्यांदाच होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी एकूण 16 प्रभाग आहेत। या 16 प्रभागातून 65 नगरसेवक निवडले जाणार आहेत। इचलकरंजीमध्ये भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी महायुती म्हणून निवडणूक लढवते, तर दुसरीकडे शरदचंद्र पवारांची राष्ट्रवादी मँचेस्टर आघाडी हे शिवशाहू आघाडीच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरे जाणार आहेत। शिवशाहू आघाडीमध्ये ठाकरे शिवसेनेला सन्मानपूर्वक जागा दिल्या नाहीत, म्हणून ठाकरे शिवसेनेनं स्वतंत्र लढण्याची भूमिका घेतली आहे। यामुळे इचलकरंजी महापालिकेत काही ठिकाणी तिरंगी तर काही ठिकाणी दुरंगी लढत पाहायला मिळणार आहे। लातूरमध्ये काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी अशी युती झाली आहे। जालन्यात महायुती झालेली नाहीये, तर काही ठिकाणी शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी अजित पवार हे तिन्ही पक्ष स्वबळावर निवडणूक लढत आहेत। काँग्रेस, राष्ट्रवादी, शरद पवार पक्ष आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची महाविकास आघाडी झाली आहे, तर छत्रपती संभाजीनगरमध्ये युती आघाडी काहीही झालेली नाहीये। नांदेडमध्ये महायुती किंवा महाविकास आघाडी झाली नाहीये। काँग्रेस आणि वंचितची आघाडी झाली आहे। परभणी महापालिका निवडणुकीसाठी महायुती झाली नाही, तर शिवसेना आणि भाजप हे वेगवेगळे लढत आहेत। अजित पवार आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची आघाडी झाली आहे। उद्धव ठाकरेंची शिवसेना व उभाटा आणि काँग्रेस यांची आघाडी झाली आहे, पण हे दोन्ही पक्ष सुद्धा काही जागांवर मैत्रीपूर्ण लढणार आहेत। अहिल्यानगर महापालिकेत महाविकास आघाडी झाली आहे। राष्ट्रवादीत शरदचंद्र पवार पक्ष 32, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष 24 तर काँग्रेस 14 जागांवर लढत आहेत। महायुतीमध्ये फूट पडली असून शिवसेना स्वतंत्र लढतीये। शिवसेना 54 जागांवर लढत असून भाजप, राष्ट्रवादीमध्ये युती झाली आहे, तर भाजप 32 आणि राष्ट्रवादी 34 जागा लढतीये। अकोला महापालिकेच्या 80 जागांसाठी महायुती आणि महाविकास आघाडीतील मित्र पक्षांमध्ये समेट होऊ शकली नाही, तर भाजप 66 आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट 14 एकत्र लढणार आहेत। त्याचप्रमाणे महाविकास आघाडीतील ही बिघाडी झाली असून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट तसेच काँग्रेस 55 तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट 25 या फॉर्म्युल्यावरती ही निवडणूक लढणार आहेत। एकनाथ शिंदेची शिवसेना स्वबळावर 80 जागा लढतीये। त्याच प्रकारे उद्धव ठाकरे स्वतंत्रपणे ही निवडणूक लढणार असून 55 जागेंवर त्यांनी आपले उमेदवार दिले आहेत। धुळ्यात भाजप स्वतंत्र लढतीये। अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांची युती अधांतरी आहे। काँग्रेस आणि शिवसेना उभाठा आघाडी झाली आहे, तर शरद पवारांचा अद्याप निर्णय झालेला नाहीये। MIM स्वतंत्र लढतीये। भाजप 63, शिवसेना शिंदे गट 31, अजित पवार राष्ट्रवादी 43 तर उभाटा 32, काँग्रेस 35, MIM 22 जागा लढणार आहे। चंद्रपूर महापालिकेच्या 66 जागांसाठी भाजप, शिवसेना, शिंदे गट यांची युती झाली आहे। शिंदे गट 8 आणि भाजप 58 जागांवर निवडणूक लढतीये।
अजित पवारांची राष्ट्रवादी 40 जागा लढवतीये, तर मविसा तुटली असून काँग्रेस 63 आणि जनविकास सेना 3 जागांवर आहे. उद्धव ठाकरे, शिवसेना आणि वंचित यांची आघाडी झाली असून प्रत्येकी 33 जागांवर लढतीये. मनसे 25 आणि शरद पवार गट 55 स्वबळावर लढणार आहेत. अमरावती महापालिकेत भाजप आणि राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाची युती आहे. इतर कोणत्याही पक्षाची युती झाली नाहीये. सोलापूर महापालिकेत एकूण 102 जागा आहेत. भाजपा 102 जागांवर स्वतंत्र निवडणूक लढवते, तर महाविकास आघाडीत काँग्रेस, राष्ट्रवादी, ठाकरे सेना, मनसे, माकप यांची युती आहे. तर अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदे सेना एकत्र आहेत. जळगावात महायुती झाली नाहीये. महाविकास आघाडी झाली नाहीये. भाजप 46, शिवसेना शिंदे गट 23, अजित पवार राष्ट्रवादी 6, शिवसेना उबाटा 43, काँग्रेस 25, शरद पवार यांची राष्ट्रवादी 32, तर वंचित बहुजन आघाडी आणि MIM 8 जागा लढवणार आहेत. मालेगावात भाजप सेना युती फिसकटल्यामुळे भाजपतर्फे 20 तर शिवसेनेतर्फे 24 उमेदवार उभे केले गेलेत. वंचित बहुजन आघाडी, समाजवादी पार्टी, इस्लाम पक्ष यांची मालेगाव सेक्युलर फ्रंट म्हणून आघाडी आहे. यामध्ये काँग्रेस, MIM आणि मालेगाव सेक्युलर फ्रंट अशी तिरंगी लढत होणार आहे. दुसरीकडे मालेगाव बाह्यमधून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून 10 उमेदवार मालेगाव बाह्यमध्ये उभे करण्यात आले. काँग्रेस पक्ष देखील मालेगावात स्वबळावर लढणार आहे. तर मालेगाव बाह्यमधून 2 तर मध्यमधून 20 उमेदवार त्यांनी उभे केलेत. उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेला मालेगाव येथे प्रमुख नेता नाहीये, तर 10 उमेदवार त्यांनी उभे केले असून त्यांच्या सोबत मनसे पक्ष असला तरी मनसेला मालेगावातून एकही उमेदवार मिळाला नाहीये. तर MIM कडून 60 उमेदवार हे मालेगाव मध्यमधून देण्यात आलेत.